नमस्कार. होम मिनिस्टर भारत दौरा को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नवी दिल्ली इथून मनीषा प्रशांत साठे आनंद विहार या ठिकाणी राहतात. या साठे कुटुंबाला आज आपण बोलतं करणार आहोत. नवी दिल्लीमध्ये थंडी पडलेली आहे, वातावरण हळूहळू गार होऊ लागलेलं आहे आणि अशा वेळेला आपण आनंदाचा उबदारपणा घेऊन आलेले आहोत महाराष्ट्रातून थेट दिल्लीमध्ये आणि आपल्या देशाची राजधानी, आपल्या भारताची राजधानी या दिल्लीमध्ये हा आनंद देऊन आता आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. भारत दौरा असं म्हणत असताना भारतभर जिथे जिथे या माऊली वाट बघतायत होम मिनिस्टर आणि झी मराठीच्या कॅमेऱ्याची, तिथे तिथे जाऊन तो आनंद देण्याचा हा प्रयत्न असणार आणि स्वाभाविक आहे ही सुरुवात दिल्लीमधून होते आहे. भारताच्या राजधानीतून सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतो आणि सुरुवात करतो आजच्या गप्पांना. भेटतो साठे कुटुंबाला. माझं नाव मनीषा साठे आहे. मी 11वी-12वीला कम्प्युटर सायन्स हा विषय शिकवते. मला मुलांच्या बरोबर वेळ घालवणं फार आवडतं, त्यामुळे माझं प्रोफेशन पण मला फार आवडतं. दिल्लीत असूनही मी मराठी पण जपण्याचा प्रयत्न करते. माझी ही इच्छा आहे की माझ्या मुलांना महाराष्ट्राच्या बद्दल सगळी माहिती असावी, म्हणून आम्ही सगळे सणवार इथे साजरे करण्याचा प्रयत्न करतो. आमचं एक मराठी मंडळ आहे, पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ. महाराष्ट्रातून किंवा इतर प्रांतातून आलेले मराठी भाषी लोक आम्ही एकत्र होतो आणि एकमेकांचा आधार बनतो. दिल्लीची हवा सुखकर व्हावी अशी आमची सर्वांची फार इच्छा आहे. तर असंच एक रोप तुम्ही आमच्या घरी लावावं. अरे वा, नक्की. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? इंदूर. आणि तुमचं? दिल्लीपासूनच. दिल्ली. लहानपणापासून दिल्लीमध्येच होतो. जन्म दिल्लीतला? म्हणजे जन्म फलटणला झाला, नंतर आम्ही इकडेच आलो. म्हणजे तेव्हा आई वडील दिल्लीलाच होते. आणि तुम्ही? माझा जन्म उज्जैनचा आहे. माझे आई वडील कामासाठी इंदोरला होते, म्हणून आम्ही इंदोरला स्थायिक झालो. तुम्हाला आता दिल्लीमध्ये किती वर्ष झाली? 57 इयर्स. 57 वर्ष दिल्लीतच आहात तुम्ही? दिल्लीतच आहोत. आणि तुम्हाला इथे येऊन किती वर्ष झाली? 28 वर्ष. लग्न किती वर्षापूर्वी झालं? 28 वर्ष. लगेच थेट इकडे झाले? रेल्वे स्टेशनवरनं सरळ घरी. सरळ घरी? तुम्ही दिल्लीत होता, तुम्ही इंदोरला होता, मग कुठे भेटले? हां, आमचं अरेंज मॅरेज. मी म्हटलं का लव्ह मॅरेज? मी फक्त काय विचारलं, आमच्या मनात एक प्रश्न आहे की ते दिल्लीत होते, तुम्ही इंदोरमध्ये होता, मग कसं काय जमलं? जेव्हा लग्नासाठी बोलणी होत होत्या तेव्हा आम्ही भेटलो. पण कसं काय एवढ्या लांब, म्हणजे दिल्लीवरून इंदोर मध्य प्रदेशापर्यंत मुलगी शोधायला ते कसे काय पोहोचले? काय झालं? जे नशिबात असतं तसं होतं. तर त्यामुळे काय, जेव्हा आम्ही लग्नाच्या आधी पुष्कळ मुली बघितल्या. तुम्ही? आम्ही 20-25 तरी बघितल्या असतील. कुठे कुठे बघत? एवढा वेळ पुण्याला, होता मुंबईला. वेळ होता. पुण्याला, मुंबईला मी सगळीकडे बघितलं. आमची एक अट होती की पत्रिका बघायची आणि चष्मा नको. असं एक, म्हणजे माझं चालेल ना आता सगळं चालतं त्यावेळेला. हां. तर झालं काय की आमचे एक कॉमन मित्र आहेत, त्यांनी यांचं स्थळ सांगितलं. ही आली इकडे आणि आल्याबरोबर आम्ही लगेच पसंत झाली. पत्रिका बघितली नाही, काही बघितलं नाही, लगेच पसंत झाली. पत्रिका बिना बघ. पण असं काय झालं की पत्रिकाही न बघता लगेच तुम्ही पसंत आहे ती म्हणजे? वेळ आली ना तशी, काय करणार. पण तुम्हाला माहिती आहे का, ती वेळ आली म्हटल्यानंतर त्यांचा चेहरा फक्त मी आत्ता न्याहाळला. म्हणजे तेव्हा ती वेळ नसती आली तर बरं झालं असतं, असे काहीसे भाव होते. मग ज्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा बघितलं तो दिवस आठवतोय? हो, माझी बहीण आणि मेव्हणे इथेच होते, त्यामुळे माझ्या आईबाबांना असं वाटत होतं की बहीण इतक्या लांब जायचं तर बहीण तरी जवळ आहे. तुम्ही इथे आला होता, बहिणीकडे होता? हो. हे आले होते? नाही, मग आमच्या वेळेस वेगळं झालं. मी ह्यांच्याकडे आले होते. हो. तो दिवस आठवतोय तुम्हाला? काय झालं होतं त्या दिवशी? काही नाही, लोक इथे भेटायला आले. मग मी त्या खोलीत बसलो, दोघे बोललो वेगवेगळ्या विषयावरती, कसं काय वगैरे. थोडं बाहेर फिरायला गेलो आम्ही आणि मग पसंत झालं. मग हे लोक घरी गेले.
यांनी विचारलं, मी म्हटलं नाही आम्हाला पसंत आहे. राणी तुमच्याकडनं? आम्ही अजून घरी पोचलोच होतो की त्यांनी आम्हाला कळवलं की त्यांचा होकार आहे. तर म्हटलं की आम्ही आत्ताच घरी आलो आहे, पण संध्याकाळपर्यंत आम्ही पण आपला होकार कळवला. अरे वा. आणि मग किती दिवस इथे राहिलात दिल्लीत? नेक्स्ट डेला मी परत गेले इंदोरला. मग तुम्ही सोडायला वगैरे स्टेशन? तेव्हा नाही गेलो, पण नंतर आम्ही इंदोरला गेलो भेटायला. एकदा ओळख झाली, म्हणजे थोडंसं फिरलो आणि मग साखरपुडा झाला, सगळं झालं इंदोरलाच. गेल्या 28 वर्षात कशी साथ दिली? खूप छान साथ राहिली. एकतर काय स्वभाव खूप चांगला असल्यामुळे, मनमिळाऊ असल्यामुळे, एकतर जेवण खूप चांगलं बनवते, स्वभाव खूप चांगला आहे. म्हणजे असं नाही की ऐका, जेवण चांगलं बनवतात म्हणून स्वभाव चांगला आहे. कारण ते 2 वेळा म्हणाले, स्वभाव चांगला आहे. स्वभाव चांगल्यामुळे जेवणामध्ये त्याचं तो उतरतोच ना. तेच तर, म्हणून तर. आणि मग चांगली साथ होती. शिकलेली चांगली आहे, नोकरी पण चांगली करत होती आणि इंटेलिजंट असल्यामुळे चांगलं आमचं जमलं. म्हणजे कसं वाटतं हो हे असं ऐकताना? फार छान वाटतंय. त्याच्यासाठी मला यावं लागलं इथे. 28 वर्षानंतर तुम्हाला बोलावं लागलं. आणि त्यांच्या स्वभावाबद्दल काय सांगा? त्यांचाही स्वभाव खूप छान आहे. आपल्या म्हणजे परिवाराची सतत काळजी घेतात. कोणतंही काम परिवाराच्या पुढे नाही त्यांच्यासाठी. मुलांची खूप काळजी घेतात. आपल्या आईवडिलांचा खूप मान करतात. त्यामुळे मला ते फार आवडतात. त्या अशाच शांत बोलतात का हो पहिल्यापासून? आत्ता बोलतात टेन्शनमुळे. आता टेन्शन आल्यामुळे तो बोलतोय, अदरवाईज खूप जास्ती बोलतोय, मी गप्प बसतो. तुम्ही काय सूड उगवायचं ठरवलंय का? बघा ना कसं, आता एकीकडे कौतुकापर्यंत ठीक होतं, आता एकदम जरासं कुठे मी म्हटलं अशाच शांत बोलतात का? 2 मिनिटं बोलले असते, हो बोलतात, तर काय बिघडलं असतं सांगा? इतकं बोलत जास्ती बोलतं असं म्हणतो मी. हो ना. पण या सगळ्या ह्याच्यातनं दर शनिवार रविवारी चित्रपट किंवा फिरायला नेणं, हे कसं काय ते जमवतात हो? नाही समजत. आधी काय होतं, आमच्या लग्नाच्या आधी नोकरी करायची नाही आणि मी आपला टुरीमध्ये असायचो, तर मला रोज प्रेशर यायचं की चला आज फिरायला चला, शनिवार चाली फिरायला चला, रविवार फिरायला चला. नोकरी सुरू जेव्हा केली त्यानंतर मला आराम झाला. मी म्हटलं चल आता, तर म्हणलं नाही आता मी दमली, आता मी जात नाही. म्हटलं चांगलं झालं नोकरी, शनिवार रविवारी हीच नाही म्हणते आता. आता हे मला म्हणतात चल, मी नाही म्हणते. आधी मी यांना म्हणायचे चला, तर ते म्हणायचे माझं टुरिंग करून मी फार दमलं. बरं चाललंय दोघं नाही. म्हणतात ते. पण दिल्लीत कुठलाही मराठी कार्यक्रम आला, गाण्याचा कार्यक्रम किंवा नाटक, काही असो, आम्ही आवर्जून जातो आणि बघतो. म्हणजे ती कला तुम्ही जोपासलेली आहे दोघांनी. कला म्हणण्यापेक्षा ते बघणं, आवड. होय ना, ती आवड जपली. मराठीची आवड असल्यामुळे आणि दुसऱ्या म्हणजे परप्रांतात राहिल्यामुळे माझ्या सासऱ्यांनी आधीच एक विचार केला होता की परप्रांतात राहतात मराठी लोक, तेव्हा त्यांना आपल्या लोकांची फार गरज असते. तर माझ्या सासऱ्यांनी असा विचार करून एक मंडळ स्थापन केलं. त्याचं नाव आहे पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ. बरं. आणि सुरुवातीला मंडळाजवळ काही जागा नव्हती, तर त्यांनी एक आणखीन उपक्रम सुरू केला, बीशी. त्यामुळे प्रत्येक फॅमिलीच्या घरी आम्ही म्हणजे दर महिन्याला भेटायला जायचो आणि जे काय आपले सणवार असतील सगळे बरोबर साजरे करायचो. मग होता त्यातनं एक नवीन हे सुरू केलं, कारण दिल्लीत जे मराठी लोक राहतात त्यांना म्हणजे जेव्हा ते मुलं लग्नाच्या वयात येतात तेव्हा त्यांना महाराष्ट्रातनं विशेष प्रतिसाद मिळत नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या मुली इकडे यायला तयार होत नाही. तर माझ्या सासूबाईंनी वरवधू सूचक मंडळ सुरू केलं. बरोबर. आणि त्यांच्याबरोबर मी आणि माझी जाऊ आम्ही दोघी ते बघत होतो बरेच वर्ष. किरण दादा पण त्यांच्याबरोबर होते. किती जमली? पुष्कळ जमली. म्हणजे 20-25 मुलं मुली यायचे. पण ते काय होतं ना की नंतर ते कळवत नाहीत. नंतर जमलं नाही जमलं कळवणार. 28 वर्षांनी मगाशी तुमचे एक्सप्रेशन्स आम्ही बघितले ना. नाही गंमत करतो. बरं, या सगळ्या आनंदाच्या क्षणी आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या माऊलीला बघूया. घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात. पहिली चिठ्ठी मी वाचून दाखवणार, त्यानंतर त्या चिठ्ठीवरून त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं, तिकडे दुसरी चिठ्ठी मिळेल. असं करत चांदीची अन्नपूर्णा घरामध्ये आम्ही ठेवलेली आहे, ती तुम्हाला घेऊन यायची आहे. घरोघरी मातीची भांडी. वेळ सुरू झाली. आकाशवाणी.
लवकर ये. देव वाडेश्वर गुहागर. 33, 34, 35. 40 सेकंद, शेवटची 20 सेकंद राहिलेली आहेत. बाबांच्या आठवणीची सावली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. पहिली चिठ्ठी तुम्हाला सापडली, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. दुसरी चिठ्ठी मिळाली म्हणून चांदीचा हा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. तिसरी चिठ्ठी मिळाली आणि चांदीची ही तुळस तुमच्या घरात आली, अभिनंदन. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे, अभिनंदन. काय सांगणार आई बाबांबद्दल? त्यांनी लहानपणापासून मला शिकवलंय कसं वागायचं, कसं राहायचं, मोठ्यांचं कसं आदर करायचं, कसं शिकायचं, कसं बाहेरच्या लोकांशी कसं बोलायचं, तर आणि मराठी पण कसं जपायचं. म्हणजे मी लहान असताना मला मराठी येत नव्हतं, मी पंजाबी बोलायचे. तर कसं मराठी शिकायचं, मराठी कल्चर कसं आपणायचं, हे सगळं त्यांनी मला शिकवलंय. पण मला सांगा, एखादी गोष्ट सांगायची असेल तर आधी आईला सांगाल की बाबांना? आधी आईला. भीती कोणाची वाटते त्यातल्या त्यात? आईची. सासूबाईंकडे द्या. खूप सुस्वभावी, नम्र, चांगली शिकलेली अशी आमची दोघांची जेव्हा याचं लग्न ठरलं तेव्हा असं वाटायचं की अशी आमची मनीषा होती. जाऊबाईंकडे द्या. बहिणीचं लग्न 31 मार्चला झालं आणि आमचं 9 एप्रिलला. 10 दिवसाचा डिफरन्स होता बस. तरी पण तिने मला आपलं बहीणसारखंच म्हणजे तुमचं माहेर कुठलं? केरला. मग तुम्ही आता कुठे राहता? इथे दिल्लीमध्येच. अच्छा, फर्स्ट फ्लोअर खाली. इथेच वरती का? आहे. हो. व्हेरी गुड. म्हणजे जॉईंट फॅमिलीच आहे. ब्रेकफास्टला इडली पण असते आणि थालीपीठ पण असतं, है ना, असं कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन एकदम. आणि ती खूप हॅपी गो लकी आहे. तिला काही जास्ती काही म्हणजे राग येते, पण जितकं लवकर या राग येते ना तेवढंच लवकर ते खाली उतरतात. वरचा आवाज खाली येतो की खालचा आवाज वर येतो? वरच्या खाली येतो, कारण मी जास्ती जोरांनी बोलते. छान. अंताक्षरीच सुरू आहे म्हणजे घरात. अजून कोण बोलणार? दिल्लीमध्ये राहून महाराष्ट्र मंडळ जुळवायचं म्हणायला खूप सोपं आहे. इतकी लांब घरं आहेत, परप्रांतातनं वेगळ्या प्रांतातनं आलेले लोक आहेत. तेव्हा यांचा सगळ्यांचा संच करताना कोणीतरी असं लागतं की जे बॅकग्राऊंडमध्ये काम करतं, पुढे येऊन काम करत नाही आणि सगळं दारोमदार त्याच्या अंगावर असतो. असा हा प्रशांत साठे आणि मनीषा आमच्या मंडळाचे हे दोन सगळ्यात खालचे दगड जो म्हणतात. कोणाला बाहेर कळत नाही काय करतात, पण ज्यांना माहिती की कामं कशी चालतात ते या दोघांमुळे. खूप छान. आता या ठिकाणी इतकं भरभरून सगळे बोलतायत, कौतुकाचे 4 शब्द कानावर पडले, बरोबर की नाही? तसंच या लोकांनी काही लिहिलेलं आहे तुमच्या. हो हो, माहित मला. ते आता मला तुम्हाला सांगायचं. तुम्ही ना समोरच्यांच्या मधल्या फक्त सकारात्मक गोष्टी आहेत तेवढ्याच बघता. कधी कधी नकारात्मक पण बघितल्या पाहिजेत, त्या बघत नाहीत असा आरोप आहे. बरोबर आहे. खूपच बिझी असता. हो. खूप टेन्शन घेता का हो तुम्ही? मी हल्ली घ्यायला लागले जास्त. का हो? आधी नव्हते घेत. जिम्मेदारी वाढत चालली म्हणून. 28 वर्षांनी. फार कमी तक्रारी आहेत, फार काही आहे. आणि एकाने मस्त लिहिलंय, आज तक्रार केली आणि तुम्ही उद्या गेलात तर आमचं काय. आता एक खेळ आहे, या खेळात तुम्ही चित्र काढायचं आणि या सगळ्यांनी मिळून ओळखायचं. हां, पहिलं चित्र तुम्ही घ्या. सोपं काढा. न बोलता काढायचं. दाखवा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, बोलायचं नाही. 1, वेळ संपली. थांबा, मी सांगू, अप्रतिम चित्र काढले.
तुम्ही अप्रतिम चित्र काढलंय. इतके जण असून तुमच्यावरचा जो राग आहे ना तो आज त्यांनी मुद्दाम काढलेला आहे बाहेर. काय काढलंय सांगा. मिळणार. हा खूप इच्छा होती हे बघायला जायचं. तिथे बघितलं. आता नक्की जाऊन बघणार आहोत. फारच सुंदर आहे कुतुब मिनार. फारच सुंदर आहे कुतुब मिनार, त्यामुळे तिथे नक्की जाणार. पण तुमचा प्रयत्न अप्रतिम होता. तुम्ही अप्रतिम चित्र काढलेलं आहे. प्रॉब्लेम आहे तो या सगळ्यांचा आहे, लक्षात ठेवा. कळलं? काळजी करू नका. पुढचं चित्र बघा आता ते कसं काढतं. एक्सप्रेशन द्यायचे नाहीत आणि अभिनय करायचा नाही. दाखवा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. सांगा काय काढलंय. गोलगप्पे. हा माणूस आहे, काय करतो, पाणी आहे आणि हे गोलगप्पे. आता तिसरं चित्र कोण काढणार सांगा. तेच काढतील कारण माझं कुतुब मिनार फारच. बोलायचं नाही. छान काढणार तुम्ही. दाखव. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला दोघांना मिळालं. 3 अपेक्षा सांगा ना मिस्टरांकडून तुमच्या. गाडी चालवताना राग कमी करणे. म्हणजे कोणाचा. जे चुकीची गाडी चालवतात त्यांना ह्यांना तिथेच शिक्षा द्यावी की काय असं वाटत असतं. त्यामुळे अपघात होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी. हां. आपला कधी काही मनात त्रास असेल तो व्यक्त करावा. 3 स्वतःकरता काही विकत घेत नाही. तर मला वाटतं की नाही आपल्याला एक छान सुरेख जीवन दिलंय देवाने, तर त्याला आनंदाने जेवढ्या चांगल्या रीतीने आपल्याला जगता येईल तसं जगावं. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पहिले अपेक्षा थोडं टेन्शन घ्यायचं कमी करायला पाहिजे. दुसरं म्हणजे थोडंसं व्यवस्थितपणा थोडा वाढवायला पाहिजे, म्हणजे पसारा आणि थोडं कमी करायला पाहिजे. पसाऱ्यावर फारच आले तर सगळे आहे ते म्हणून. 2. तिसरं सोशली थोडं जास्त ॲक्टिव्ह राहावं असं माझं म्हणणं आहे. क्षमा मागायची असेल तर कोणाची. आपल्या आईची. म्हणजे आपण जेव्हा आपल्या आईला समजू लागतो तेव्हा ती कुठे लांब गेलेली असते. आईचं कौतुक करायचं जेव्हा माझं वय झालं तेव्हा ती मला सोडून गेली. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची. माझ्या वडिलांची. मला असं सारखं वाटतं की आम्ही शेवटी जेव्हा त्यांचं शेवट होता तेव्हा मी काही जास्ती करू शकलो नाही त्यांना वाचवायला. तो खंत अजूनही आहे, कारण ते इतके सोशली ॲक्टिव्ह होते, इतके लोकांना प्रिय होते. वेगळा स्वभाव होता त्यांचा. म्हणजे अजूनही सुद्धा लोक आमच्या गल्लीतले लोक म्हणा, मंडळाचे लोक म्हणा, तर म्हणतात असा माणूस, देव माणूस कधी होणं नाही. 28 वर्ष झाली एकमेकांचा आदर राखत, सन्मान करत उत्तम पद्धतीने हा सुखाचा संसार सुरू आहे. असेच राहा, आनंदात राहा. तुम्हाला शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आणि आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. महाराष्ट्रातून ओटी आणलेली आहे झी मराठीने आणि जाऊबाई ती ओटी भरणार आहेत. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
आणि वहिनींना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आठवण भेट. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.